यात्रेत जाणं एवढं महाग पडेल असं मला वाटलं नव्हतं. तर गुड मॉर्निंग मंडळी, सकाळची सुरुवात झाली आणि सगळं रुटीन फॉलो करून जेवण वगैरे केलं. लगेच रेडी झालो आणि आम्ही निघालो होतो यात्रेसाठी. तर दरवर्षी दत्तबर्डीची यात्रा असते. दत्त जयंतीच्या दिवशी आमच्या इथली खूप प्रसिद्ध अशी यात्रा असते. तुम्ही गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये पण पाहिलं होतं. तर मी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या रेडी होऊन निघालो होतो. तर फायनली आम्ही पोहोचलो. इथं डोंगरावर आहे, यायला ॲटोनं आलो आणि थोडा वेळ चालत पण आलो. त्यानंतर इथं आल्यानंतर असं होतं की पहिल्यांदा एवढी गर्दी पाहिली मी, कारण की आज जे आम्ही आलो होतो तो पालखीचा दिवस होता, काल्याचा दिवस. त्यामुळे इतकी गर्दी होती, अक्षरशः मधात जायला आम्हाला अर्धा ते 1 तास लागला आणि एवढी गर्दी ढकलाढकली सांगून नका. आणि लेकरं खूप परेशान झाले होते. तर इथं मी आणि माझी मैत्रीण दोघी आम्ही ट्युनिंग केली होती साड्यांची. आणि बघताय गर्दी, तर पहिल्यांदा एवढी गर्दी होती. जसं मी 15 वर्षापासून हदगावमध्ये राहते ना, त्यानंतर पहिल्यांदा एवढी गर्दी पाहिली होती. तर सगळ्या देवांचे दर्शन घेतले आणि हो, दत्तात्रेयांचं दर्शन तर जवळून झालाच नव्हता. त्यानंतर आलो होतो खास मुलांसाठी. तर मुलं इथं आपलं सगळं खेळायचं एन्जॉय करत होते. तर यांना एक झालं की दुसऱ्या काहीतरी खेळण्यामध्ये बसावं असं वाटत होतं. आणि यांची आपली वेगळीच एक्साइटमेंट असते खेळताना आणि धिंगाणा तो वेगळाच. आणि बघताय एवढी गर्दी होती तरी बी काही लोक ना एवढ्या मोठ्या मोठ्या आकाश पाळण्यामध्ये बसायला असे रांगेत उभे होते. आणि एवढ्या रांगा होता सांगता सोय नाही. नंतर मग घरी आले आणि एवढं थकून गेले होते, त्यामुळे काही केलं नाही, फक्त बेसनपोळीच केली. आणि खरं यात्रेत जाणं मला खूप महागात पडलं, कारण की तिथल्या धुळीने आणि त्या प्रवासाने माझे हातपाय एवढे गळून आले होते आणि सर्दी पण झाली मला. त्यामुळे मग मला अक्षरशः गोळी घेऊन झोपावं लागलं आणि डोकं एवढं दुखत होतं ना की बस सांगूच नका.